A shocking revenge killing has surfaced in Nanded, Maharashtra. 20-year-old Nagesh Gawale murdered 39-year-old Rashtrapal Kapale, the man accused of killing his father 16 years ago. The attack happened inside Kapale's grocery shop in Panchsheel Nagar. Nagesh and two accomplices used sharp weapons, killing Kapale on the spot before fleeing. Nanded Rural Police acted fast within 3 hours. All 3 accused, Nagesh Gawale, Abhijit Gazbare and Lucky Parkhe, were arrested. Police have registered a murder case and the investigation continues. नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल मयत राष्ट्रपाल तुकाराम कपाळे पंचशील नगर राहणार यांच्या दुकानावर जाऊन 6:45 ते 7:15 दरम्यान त्यांना कोणीतरी चाकूने मारहाण केली अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही सदर ठिकाणी जाऊन घटनास्थळाची पाहणी करून जखमीला दवाखान्यात रवाना केलं होतं. दवाखान्यात गेल्यानंतर कळालं की जखमी मयत झालेला आहे. मग त्यांना पुढील पोस्टमॉर्टमसाठी तिथे ठेवून आम्ही घटनास्थळी येऊन आरोपीचा शोध वगैरे घेतला असता 3 आरोपी सापडलेले आहेत त्यांना मारणारे. त्यांची नावं गणेश राजेंद्र गवळे वय 20 वर्ष राहणार बळीरामपूर, अभिजित राजू गजभारे वय 20 वर्ष राहणार धनेगाव व लक्की राजकुमार पारखे वय 19 वर्ष राहणार गौतम नगर गाडीपुरा अशी आहेत. त्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी मारहाण केली आणि खून केल्याची कबुली दिलेली आहे. पुढील तपास चालू आहे. तर या खुनाचं कारण काय समजलं? यापैकी एका आरोपीच्या वडिलांना मैताने मारहाण करून खून केला होता व त्याचा गुन्हा दाखल झालेला होता. त्यात मैताला अटक करण्यात आली होती आणि ते सध्या बेलवर असताना हा गुन्हा घडलेला आहे.